नमस्कार मित्रांनो, मी नितीन लाकडे, मॅथ्स बाय लाकडे सर या नवीन YouTube चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, या अगोदर आपण वैवारी या टॉपिकवरती लेक्चर 1 आणि लेक्चर 2 बघितले आहे आणि त्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या बेसिक संकल्पना आणि काही प्रश्न सोडवलेले आहेत. आणि या लेक्चर 3 मध्ये आपण त्यापेक्षाही काही महत्त्वाचे प्रश्न सोडवणार आहोत. तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आपल्याला वैवारी या टॉपिकवरती कोणताही जरी प्रश्न आला तरी आपण एकदम सोप्या पद्धतीने सोडूया. तर चला तर बघूया. बघा तर मित्रांनो, काय म्हटलं आपल्याला, राहुल समीरपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. म्हणजे समजा आपण समीर समीर आणि कोण आहे, राहुल. कोण आहे, राहुल. राहुल, ठीक आहे. जर आपण समीरचे वय किती मानले, x वर्ष. समीरचे वय किती मानले, x वर्ष. तर राहुल किती होणार, समीरपेक्षा 4 वर्षांनी लहान म्हणजे किती, x - 4. साहजिक आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला. तर बघा, x - 4 कोणाचे झाले, राहुल. आणि समीर किती झाला, x वर्ष. ठीक आहे. तर बघा, 2 वर्षांनी म्हणजेच काय होणार, x + 2. 2 वर्षानंतर म्हणजेच काय होणार, x + 2 होणार त्यामध्ये. आणि x - 4 आहे, तर यामध्ये पण 2 ऍड होणार. बरोबर आहे. ठीक आहे. तर यांचा वयाचा अनुपात किती होणार आहे, 4:3. किती होणार आहे, 4:3. तर अगोदर आपण ही समीकरण पद्धतशीर करून घेऊया. x + 2 आणि खाली काय होणार, x - 4 आहे आणि प्लस किती आहे, 2 आहे. तर -4 आणि +2 काय होणार, मायनस होणार. आणि मोठ्या संख्येत साईन म्हणजेच काय भेटणार आपल्या इथे, x - 2. काय भेटणार, x - 2 बरोबर काय होणार, 4:3 म्हणजे 4/3. समजलं. ठीक आहे. तर आता काय करू आपण, यामध्ये तिरपा गुणाकार करू. ठीक आहे. तर काय होणार, 3 × x म्हणजे 3x + 3 दुनी 6 बरोबर काय होणार, 4 × x म्हणजे किती, 4x मायनस किती, 4 दुनी 8. 4 दुनी 8. समजलं मित्रांनो. आता संख्या संख्येकडे नेऊ आणि x टर्म x कडे नेऊ. ठीक आहे. तर बघा, 4x इकडे आले म्हणजे किती, 3x - 4x बरोबर काय होणार, -8. हे प्लस आहे तर इकडे काय होणार, -6. समजलं मित्रांनो. ठीक आहे. तर बघा, 3x 4x आणि किती आहे वजा 3x आहे ना. तर काय होणार, 4x म्हणून 3x गेले, किती राहिला, x राहिला. किती राहिला, x राहिला. आणि इथे काय होणार, वजा वजा काय होत असते, प्लस होत, साईन कोणतं राहील, वजाचं. इथे पण साईन कोणतं राहील, मोठ्या संख्येचं. प्लस मायनस काय होते, वजा. परंतु साईन कोणतं राहील, मोठ्या संख्येचं. तर बघा, इथे काय भेटलं आपल्याला, 8 आणि 6 किती झाले मग, 14. 8 आणि 6 किती झाले, 14. वजा वजा कटले. तर x बरोबर काय भेटलं आपल्याला, 14 वर्षे. x बरोबर काय भेटलं आपल्याला, 14 वर्षे. आता मला सांगा, x कोणाचे मानले होते आपण, समीरचे. आणि आपल्याला विचारले कोणाचे, समीरचे. म्हणून समीरचे आजचे वय बरोबर किती राहील, 14 वर्षे. किती राहील, 14 वर्षे. ठीक आहे. तर नोट करून घ्या. बघा तर मित्रांनो, आपल्याला काय म्हटलेल्या प्रश्नामध्ये बघा, कुणाल आणि प्रज्वल यांच्या वयाची बेरीज 35 वर्षे आहे. आणि कुणाल हा प्रज्वलपेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. कुणाल हा प्रज्वलपेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. तर काय काढायचे आपल्याला, कुणालचे आजचे वय काढायचे. कुणालचे आजचे वय काढायचे आहे. तर बघा, आपण कुणाल आहे ना, कुणाल आणखी कोण आहे, प्रज्वल. कोण आहे आणखी, प्रज्वल. ठीक आहे. तर बघा, कुणाल हा प्रज्वलपेक्षा 2 वर्षांनी मोठा म्हणजे आपण प्रज्वलचे वय किती मानू, x वर्ष. किती मानू, x वर्ष. ठीक आहे. आणि तर कुणालचे किती होणार, x + 2 वर्ष. किती होणार, x + 2 वर्ष. समजलं इथपर्यंत. आणि आपल्याला त्यांच्या वयाची बेरीज दिली आहे, म्हणजेच काय करायला लागेल आपल्याला, x + 2 प्लस किती, x. बरोबर आहे. आणि त्यांच्या वयाची बेरीज दिली आपल्याला 35 वर्ष. किती दिलेली आहे, 35 वर्ष. समजलं तुम्हाला. ठीक आहे. तर बघा आता, तर x आणि x किती झाला, 2x. x आणि x किती झाला, 2x प्लस किती, 2 बरोबर किती, 35. बरोबर किती, 35. समजलं इथपर्यंत. आणि संख्या संख्येकडे जाणार म्हणजे 2 इकडे जाईल तर काय होईल, वजा होईल. काय होईल, वजा होईल. म्हणजेच 2x बरोबर किती, 35 वजा 2 म्हणजेच किती, 2x बरोबर किती भेटले आपल्याला, 33. किती भेटले, 33. आणि 2 कुठे जाणार, याला भागेला. म्हणजे x बरोबर 33 / 2. समजलं.
ठीक आहे. तर बघा काय भेटलं आपल्याला x बरोबर किती भेटणार 33 ला 2 ने भागा किती भेटलं 16.5 किती भेटलं 16.5 किती भेटलं 16.5 तर x तर कोणाचे होते प्रज्वलचे पण आपल्याला विचारले कोणाचे आहे कुणालचे म्हणजेच बघा कुणाल म्हणून कुणाल कुणाल बरोबर काय होणार x प्लस 2 म्हणजेच किती होणार 16.5 प्लस 2 म्हणजेच किती भेटणार आपल्याला 18.5 वर्षे किती 18.5 वर्ष समजलं तुम्हाला तर नोट करून घ्या बघा तर मित्रांनो समोरील क्वेश्चन काय म्हणते आपल्याला सुमितचे वय अंकितच्या वयाच्या 1/4 पट आहे बघा सुमित कोण आहे आपले सुमित सुमित आणि कोण आहे अंकित कोण आहे अंकित समजून चला आपण अंकितचे वय किती मानले x वर्ष किती मानले x वर्ष तर सुमितचे किती होणार x/4 म्हणजे किती 1/4 पट आहे ना सुमितच्या वयाचे किती 1/4 म्हणजे सुमितचे वय किती होणार x/4 ठीक आहे आणि त्यांच्या आपल्या नंतर काय म्हटलं आपल्याला त्या दोघांच्या वयाची बेरीज 55 वर्ष आहे कोणाच्या सुमित आणि अंकितच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे 55 वर्ष म्हणजे किती x/4 प्लस किती x बरोबर किती दिले आपल्याला 55 बरोबर किती दिले आपल्याला 55 समजलं इथपर्यंत ठीक आहे नंतर काय होणार हा हे 4 ह्या x ला गुणाकारला जाणार म्हणजे किती होणार x प्लस x गुणिले 4 म्हणजे किती 4x आणि हे जो बेस आहे जो बेस जच्या तसा राहतो बरोबर किती 55 बरोबर किती 55 समजलं इथपर्यंत तर बघा आता बघा x प्लस 4x किती होणार 5x है ना आणि बरोबर हे 4 पुढे जाणे इकडे गुणाकारला जाणार म्हणजे किती 55 गुणिले किती 4 55 गुणिले किती 4 म्हणजेच बघा आपल्याला काय मिळाले 5x बरोबर 55 गुणिले 4 म्हणजे किती भेटणार आपल्याला 220 बरोबर आहे 55 चूक 220 तर x बरोबर काय भेटणार 5 चूक 20 आणि 5 चूक 20 44 वर्ष किती भेटणार 44 आणि हेच आपल्याला विचारलेले आहे काय विचारलं तर अंकितचे आपचे वय किती म्हणून अंकितचे आजचे वय बरोबर किती 44 वर्षे किती 44 वर्षे 44 वर्षे ठीक आहे तर मी जरा समजलं तुम्हाला तर नोट करून घ्या बघा तर मित्रांनो त्याच प्रकारचा आपण आणखी एक प्रश्न बघूया काय म्हटलं आपल्याला मुलीचे वय आईच्या वयाच्या 3/7 पट आहे किती आहे 3/7 पट आहे आणि त्यांच्या वयाची बेरीज पण दिली आपल्याला किती वर्ष दिली आहे 70 वर्ष दिलेली आहे किती 70 वर्ष असेल तर आईचे आजचे वय काढायचे कोणाचे आईचे आजचे वय काढायचे तर बघा जर मुलगी है ना मुलगी आणि कोण आहे आई है ना कोण आहे आई ठीक आहे तर बघा आईचे वय जर आपण किती मानले x वर्ष मानले किती वर्ष मानले x वर्ष मानले तर मुलीचे वय किती होणार x चे किती 3/7 म्हणजेच काय भेटणार आपल्याला डायरेक्टली लिहायचं असलं तर 3x/7 किती 3x/7 आणि आईचे किती आहे x वर्ष आईचे किती आहे x वर्ष समजलं इथपर्यंत समजलं ठीक आहे तर बघा आता यांच्या वयाची बेरीज म्हणजे 3x/7 प्लस किती x बरोबर किती दिले आपल्याला 70 वर्ष किती दिले आपल्याला 70 वर्ष तर बघा काय होणार यामध्ये 7 गुणिले x होणार आणि ते संख्या कशामध्ये ऍड होणार टोटल 3x मध्ये म्हणजेच काय होणार 3x प्लस 7 गुणिले x म्हणजे किती 7x आणि बेस जो आहे तो जच्च्या तसा राहतो बेस जो आहे काय राहतो जच्च्या तसा राहतो बरोबर किती 70 वर्ष बरोबर किती 70 वर्ष समजलं इथपर्यंत तर बघा आता बघा आता काय होणार हे 7 इकडे गुणाकारला जाणार म्हणजेच काय भेटणार आपल्याला तर किती 3x आणि 7x किती 10x बरोबर 7 49 आणि 1 हा 0 म्हणजे किती 490 10 नी आता हे 10 पुढे जाणार भागीला जाणार म्हणजे 10 सोबत हा 0 कटणार तर x बरोबर किती भेटणार आपल्याला 49 वर्ष किती 49 वर्ष म्हणजे x ह्या कोणाचे वय मांडले होते आपण आईचे आणि आईचे विचारले म्हणून आईचे वय बरोबर किती होणार 49 वर्षे किती होणार 49 वर्ष समजलं मित्रांनो तर नोट करून घ्या तर मित्रांनो त्याच प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आणि कमेंट मध्ये उत्तर सांगायचे आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद